टेन्थ स्टँडर्डमध्ये शिकत असलेले सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स पार्ट सेकंड या सब्जेक्टमधले असणारे ऑल चॅप्टर्स ते आपण काही पार्टमध्ये डिवाइड करतोय आणि त्या प्रत्येक पार्टमध्ये चॅप्टरशी रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट पॉइंट्स, त्याचबरोबर प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल, आउट ऑफ सिलेबस काही एक्झाम्पल आपल्याला त्याची गरज आहे ते एक्झाम्पल या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जर आपण याची तयारी केली तर तुम्हाला मॅथ्समध्ये आउट ऑफ आउट मार्क मिळवण्यासाठी पूर्ण मदत होईल. बदललेला जो सिलेबस आहे त्यानुसार क्वेश्चन पेपरचं जे नेचर आहे त्यामध्ये आपल्याला MCQ, 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्काचे एक्झाम्पल्स, 2 मार्क्स ॲक्टिव्हिटी, 3 मार्क्स एक्झाम्पल, 3 मार्क्स ॲक्टिव्हिटी, त्यानंतर लास्ट 2 जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये 3 मार्काचं आउट ऑफ सिलेबसचं एक्झाम्पल आणि 4 मार्काचं आउट ऑफ सिलेबस एक्झाम्पल. याची तुम्हाला तयारी करण्यासाठी या प्रत्येक सेक्शनमध्ये आपण जे एक्झाम्पल दिलेले त्याचा एक सिक्वेन्स ठेवलेला आहे की ज्या याच्यामध्ये तुम्हाला त्या पॉईंटशी रिलेटेड असणारे प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल, काही बुकमधले सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल, त्याचबरोबर प्रॉब्लेम सेटमधले त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल आणि आपल्याला आवश्यक असलेले आउट ऑफ सिलेबस म्हणजे 3 आणि 4 मार्काची आपल्याला जी तयारी करायची आहे त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल याचा आपण समावेश केलेला आहे. त्यानुसार फर्स्ट चॅप्टर आपण या ठिकाणी पार्ट सेकंड मधला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो सिमिलॅरिटी, त्यामध्ये सेक्शन फर्स्ट यामध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ रेशेस ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. यामध्ये आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले असणार आहेत आणि त्याच्या एरियाचा रेशो याच्याशी काही प्रॉपर्टीज आपल्याला दिलेले आहेत. ऍक्च्युली 3 प्रॉपर्टी बुकमध्ये आहेत, मात्र आपल्याला 4 प्रॉपर्टीचा विचार करायचा आहे. त्यामध्ये जी फर्स्ट प्रॉपर्टी दिलेली स्टेटमेंट असं आहे, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. एखादी प्रॉपर्टी किंवा एखादं थेरम जे आहे ते स्टेटमेंट प्रूव्ह करत असताना त्याचं मिनिंग आपल्याला जर समजलं तर त्याचं प्रूफ हे लिहिणं अतिशय सोपं जाईल आणि त्यामुळं त्याचं मिनिंग सुरुवातीला समजावून घेऊया. द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, जे आपल्याला 2 ट्रायंगल घेणं गरजेचं आहे, त्यांचा एरिया काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा रेशो घ्यायचा आहे. हा जो काय आपण रेशो घेणार आहे हा रेशो इज इक्वल टू, तो कशाबरोबर दाखवायचा आहे पहा, द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. जे त्या ट्रायंगलशी रिलेटेड असणारे त्यांचे बेस आणि हाईट याचा प्रॉडक्ट आणि त्याचा रेशो याच्याशी आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. जर याचं मिनिंग आपल्याला समजलं तर आपल्याला प्रूफ लिहित असताना गिवन पार्ट आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टू प्रूव्ह याचं सेपरेशन आपण केलं तर गिवन पार्टशी रिलेटेड आपल्याला फिगर्स ड्रॉ करायला मदत होईल. यामध्ये आपण सुरुवातीचा पार्ट जर विचार केला तर रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, इट मीन्स 2 ट्रायंगल घ्यायचे आणि त्यांच्या एरियाचा रेशो काढायचे. त्यासाठी प्रूफसाठी आपण 2 ट्रायंगल इथं चूज करूया. सपोज ट्रायंगल आपण ABC फिगरमध्ये दाखवलेलं आहे. या ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट AD परपेंडिक्युलर साइड BC आहे. याचं सेकंड मिनिंग असं आहे की AD जर आपण BC वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं असेल तर AD is the height of triangle ABC and BC is the base of triangle ABC. म्हणजे BC हा बेस होईल तर AD त्याची हाईट होईल. सिमिलरली सेकंड ट्रायंगल आपण इथं चूज केलं ट्रायंगल PQR, यामध्ये सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट QR आहे. त्यामुळे या ठिकाणी PS या ट्रायंगलची हाईट असेल तर QR
हा त्याचा बेस असेल. तोच जनरली डिनोट करत असताना आपण बेस हा B1 फर्स्ट ट्रायंगलचा घेतलेला आहे, तर करस्पॉन्डिंग हाईट त्याची H1 इथं डिनोट केलेली आहे. जो सेकंड ट्रायंगल आहे त्याचा बेस आपण B2 आणि करस्पॉन्डिंग हाईट जी आहे ती आपण H2. आता हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला माहिती झालेले, दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट आपल्याला माहिती आहे. आपल्याला त्याचा एरिया काढायचा आणि एरिया जर काढायचा असेल तर जो रेग्युलर फॉर्म्युला आपण यूज करतोय त्या फॉर्म्युलाचा इथे यूज करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, प्रूफ लिहित असताना एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा सिंपल फॉर्म्युला आपण एरिया ऑफ ट्रायंगल साठी विचारात घेतोय. आता यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, त्या ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड करून घ्यायचा आहे. फर्स्ट ट्रायंगल आपण एबीसी घेतलेले, त्याचा एरिया फाइंड करायचा असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू हाफ इंटू फर्स्ट ट्रायंगलचा बेस जो आहे तो बीसी इंटू त्याची करस्पॉन्डिंग हाईट जी आहे ती एडी. इट मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू हाफ इंटू बीसी इंटू एडी हे इथे लिहिलंय. सिमिलरली सेकंड ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घ्यायचा. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा सेकंड ट्रायंगल आहे इज इक्वल टू हाफ इंटू बेस, सेकंड ट्रायंगलचा बेस क्यू आर इंटू करस्पॉन्डिंग हाईट पी एस. दोन्ही ट्रायंगलचा आपण एरिया काढलेला आहे. आता याचा रेशो इट मीन्स डिवाइड. इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनची लेफ्ट साइड आहे, या इक्वेशनची लेफ्ट साइड आहे. लेफ्ट साइडचा म्हणजे आपल्याला ट्रायंगलच्या एरिया जो फाइंड आपण केलाय त्याचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यामुळे याला आपण याने डिवाइड करतोय. लिहित असताना देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, जसं लेफ्ट साइडचं आपण डिव्हिजन केलं तसं राईट साइडचं सुद्धा आपण डिव्हिजन करून घ्यायचं आहे. इज इक्वल टू हाफ इंटू बीसी इंटू एडी न्यूमरेटरला लिहिले डिवायडेड बाय हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस हे डिनॉमिनेटर घेतलेले आहे. जनरली आपण डिव्हिजन करत असताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये इक्वल पार्ट असेल तर तो आपण कॅन्सल करतोय. या ठिकाणी हाफ हे इक्वल दिसतंय ते आपण कॅन्सल केलं तर रिमेनिंग पार्ट या पद्धतीने मिळेल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी इंटू एडी अपॉन क्यू आर इंटू पी एस या पद्धतीने. याचाच अर्थ असा आहे की जर आपण समजा दोन ट्रायंगल घेतले असेल त्यांच्या एरियाचा रेशो जर फाइंड केला तर आपल्याला बीसी हा फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे आणि इंटू त्याची करस्पॉन्डिंग हाईट अपॉन इट मीन्स रेशो सेकंड ट्रायंगलचा बेस क्यू आर इंटू त्याची करस्पॉन्डिंग हाईट. तेच वर्ड मध्ये तात्पुरतं आपण लक्षात ठेवत असताना असं लक्षात ठेवतंय एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इंटू करस्पॉन्डिंग हाईट अपॉन बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इंटू करस्पॉन्डिंग हाईट. या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला तरी चालेल. आता ऍक्च्युअली याचा यूज कधी करायचा आहे तर मॅक्झिमम आपण इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी याचा यूज करतोय आणि आपल्याला नंतर सेकंड पॉइंट मध्ये सेकंड पार्ट मध्ये बीपीटी थेरम जे आहे ते प्रूव्ह करण्यासाठी देखील या प्रॉपर्टीचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी या प्रॉपर्टीचा आपण वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ऍक्च्युअली काय करायचं जर ट्रायंगलचं दोन्हीही ट्रायंगलचे आपल्याला बेस आणि हाईट जर दिलेली असतील तर अशा वेळेला त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड करण्यासाठी या प्रॉपर्टीचा आपण यूज करायचा आहे. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इंटू करस्पॉन्डिंग हाईट अपॉन बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इंटू करस्पॉन्डिंग हाईट हे लक्षात ठेवायचं आहे. मिनिंग लक्षात ठेवलं तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं जाते. सपोज या ठिकाणी आपल्याला समजा नावाचा उल्लेख केलेला नसेल तर अशा वेळेला आपण त्या ठिकाणी फर्स्ट ट्रायंगलचा आपण एरिया जो आहे तो A1 कन्सिडर करूया, सेकंड ट्रायंगलचा एरिया A2 कन्सिडर करूया, फर्स्ट ट्रायंगलचा बेस B1 करस्पॉन्डिंग हाईट त्याची H1, सेकंड ट्रायंगलचा बेस B2 करस्पॉन्डिंग हाईट त्याची H2 या पद्धतीने कन्सिडर केला तर हेच आपण फॉर्म्युला लिहित असताना इन शॉर्ट मध्ये आपण A1 upon A2 it means area of first triangle upon area of second triangle is equal to B1 into H1 it means base of first triangle into corresponding height अपॉन B2 into H2 it means base of second triangle into corresponding height. इन शॉर्ट मध्ये आपण हे लक्षात ठेवायचं A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. याचा यूज करायचा दोन्हीही ट्रायंगलचा बेस आणि हाईट आपल्याला माहिती असेल आणि त्याचा एरियाचा रेशो फाइंड करण्यासाठी या प्रॉपर्टीचा आपण वापर करायचा आहे. पण याच प्रॉपर्टीमध्ये जर समजा आपण वरची जी फिगर दिलेली आहे किंवा जे एक्झाम्पल ट्रायंगल आपण जे चूज केलेले आहेत त्यामध्ये दोन्हीचं हाईट आपल्याला जर इक्वल मिळत असेल तर इक्वल पार्ट इट मीन्स H1 आणि H2 दोन्ही इक्वल असेल तर H1 H2 हे कॅन्सल येईल. इट मीन्स रिमेनिंग पार्ट या पद्धतीने तर A1 upon A2 इज इक्वल टू B1 upon B2. इट मीन्स सेकंड प्रॉपर्टी आपण याच पद्धतीने पाहतोय, त्याचं प्रूफ लिहायची काही गरज नाही, फक्त मिनिंग फक्त आपण विचारात घेतोय. यामध्ये सेकंड प्रॉपर्टी आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. जे आपल्याला या ठिकाणी दोन ट्रायंगल पुन्हा घ्यायचे त्यांच्या एरियाचा रेशो आपण जर काढला मात्र इथं कंडिशन असते की विथ इक्वल हाईट जे आपण ट्रायंगल चूज केलेले त्यांची हाईट ही इक्वल आहे आणि जर असं असेल तर इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस.
जे आपल्याला त्या ठिकाणी या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याचे करस्पॉन्डिंग बेसिस जे आहे त्याचे रेशो इतका आपल्याला दाखवायचा आहे. इन शॉर्ट मध्ये आपण हे लक्षात ठेवूया. या ठिकाणी आपण उल्लेख इफ the height of both triangles are equal, then area of first triangle upon area of second triangle is equal to base of first triangle upon base of second triangle. It means in short मध्ये a1 upon a2 is equal to b1 upon b2. पुढे रिजन ब्रॅकेट मध्ये आपण दिलेलं आहे h1 is equal to h2. It means triangle having equal heights. या ठिकाणी जर हाईट इक्वल असेल तर या प्रॉपर्टीचा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वापर करायचा आहे. नंतर सेकंड जे दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हाईटच्या ऐवजी जर बेस आपण इक्वल घेतलं असेल इट मीन्स b1 b2 ची व्हॅल्यू जर इक्वल असेल तर हे पार्ट कॅन्सल होईल आणि रिमेनिंग पार्ट आपल्याला असं मिळेल a1 upon a2 is equal to h1 upon h2. याचा अर्थ आपल्याला बेस इक्वल असेल तर हाईटचे रिलेटेड रेशो आपण दाखवायचे ते थर्ड प्रॉपर्टी मध्ये आपण त्या ठिकाणी उल्लेख करतोय. थर्ड प्रॉपर्टी जी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस is equal to the ratio of their corresponding heights. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी टू ट्रायंगल्स आपण चूज करतोय त्याचा एरिया काढतोय त्याचा रेशो घेतोय मात्र कंडिशन असं आहे की त्याची जी बेस जो आहे तो बेस हा इक्वल असेल. बेस जर इक्वल असेल तर यांच्या एरियाचा रेशो जो आपण दाखवणार आहे तर द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईटशी रिलेटेड दाखवायचं आहे. या ठिकाणी थोडक्यात आपण त्याचे मिनिंग घेतोय इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन area of first triangle upon area of second triangle is equal to height of first triangle upon height of second triangle. It means in short मध्ये a1 upon a2 is equal to h1 upon h2. रिझन दिलेलं आहे b1 is equal to b2. It means बेस त्याचे इक्वल आहेत याचा अर्थ ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस. म्हणजे इथं आपल्याला तीन ज्या प्रॉपर्टी आपण बघितल्या पहिल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला दोन्हीही दिलेलं असेल इट मीन्स बेस आणि हाईट जर डिफरंट दिलेलं असेल तर फर्स्ट प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे. त्याचबरोबर सेकंड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला हाईट इक्वल असताना बेसचा रेशो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे तर थर्ड प्रॉपर्टीमध्ये हाईट बेस इक्वल असताना हाईटचे रेशो आपण दाखवलेला आहे. फोर्थ प्रॉपर्टी ज्यादा आपण या ठिकाणी विचार करतोय की जर समजा याच्यामध्ये जे गिवन ट्रायंगल्स आहे त्या ट्रायंगलमध्ये बेस ही इक्वल आपल्याला दिलेलं असेल इट मीन्स b1 आणि b2 इक्वल दिलेलं असेल सिमिलरली अँड h1 आणि h2 सुद्धा इक्वल असेल म्हणजे त्याची हाईट सुद्धा इक्वल असेल याचा अर्थ b1 b2 कॅन्सल होऊन जाईल h1 h2 कॅन्सल होऊन जाईल याचा न्यूमरेटरला 1 तर डिनॉमिनेटरला सुद्धा 1 राहील. इट मीन्स a1 upon a2 is equal to 1 upon 1. म्हणजेच काय की बेस आणि हाईट दोन्ही इक्वल आपल्याला जर दिलेलं असेल दोन्ही ट्रायंगलचे तर त्यांचा रेशो आपण जर फाइंड केला तो a1 upon a2 is equal to 1 to 1 हा रेशो मिळेल. आणि जर या ठिकाणी आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 into a1 आणि a2 into 1 जर केलं तर इट मीन्स a1 is equal to a2 मिळेल. याचा अर्थ बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असेल तर त्यांचा एरिया सुद्धा आपल्याला इक्वल मिळेल. त्यामुळे फोर्थ प्रॉपर्टी ही ज्यादा लक्षात ठेवायचं आहे कारण बीपीटी हे जे थेरम आपण बघणार आहे त्या थेरम मध्ये आपल्याला या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. तर ट्रायंगल्स विथ कॉमन और इक्वल बेसिस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल इन एरियाज. जे दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला समजा जो बेस आणि हाईट जो आहे ती इक्वल किंवा त्या ठिकाणी कॉमन मिळत असेल तर अशा वेळेला त्याचा एरिया सुद्धा आपल्याला इक्वल मिळतोय. इन शॉर्ट मध्ये आपण लक्षात ठेवतो ना इफ द बेसेस अँड हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. इट इन शॉर्ट a1 is equal to a2 रिजन ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर b1 is equal to b2 आणि h1 is equal to h2. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की चारही प्रॉपर्टी मध्ये फोर्थ प्रॉपर्टी आपल्याला बुक मध्ये दिलेली नाही आहे पण आपण ज्यादा त्याचा विचार करतोय. याचा मिनिंग आपण लक्षात ठेवायचं आहे दोन्हीचा बेस आणि दोन्हीचे हाईट इक्वल असेल तर त्याचा एरिया सुद्धा आपल्याला इक्वल मिळतोय. या चार प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला काही एक्झाम्पल पाहायचे. आता इथं प्रॅक्टिस सेट 1.1 असा उल्लेख न करता या ठिकाणी ऍक्च्युली हे जे एक्झाम्पल आपण घेतोय त्या पॉइंटशी रिलेटेड जी महत्वाचे एक्झाम्पल आहे ते एकत्र आपण कलेक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला कमी वेळेमध्ये अधिक तयारी करण्यासाठी याचा वापर होईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेली बुक मधले एक्झाम्पल आपल्याला जे आवश्यक वाटतात तीही एक्झाम्पल आपण याच्यात बघतोय. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट मध्ये असणारे काही आवश्यक एक्झाम्पल त्यानंतर प्रॉब्लेम सेट मधले आवश्यक असणारे काही एक्झाम्पल आणि आपल्याला जे लास्ट 3 मार्काचे आणि 4 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आउट ऑफ सिलेबसला जे रिलेटेड असणारे काही एक्झाम्पल आहेत त्याचीही तयारी तुम्हाला या ठिकाणी तयार झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे इथं ती तुमच्या बुकशी रिलेटेड म्हणजे बुकमध्ये ज्यावेळेला तुम्ही स्टडी करत असता त्यावेळेला बुक समोर न ठेवता इथं जे तुम्हाला दिलेले आहेत हे आपल्याला महत्वाची काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी विचार करतोय. त्यामुळे ही तयारी केला की तुमची बोर्ड एक्झामची मॅक्झिमम तयारी झालेली पाहायला मिळेल. आणि म्हणून आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5.
base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of एरियाज ऑफ दिस ट्रँगल्स. एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला जो गिवन डाटा आहे त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रँगल जो दिला त्याचा बेस दिलेला आहे, त्याचबरोबर त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट दिलेली आहे. सेकंड जो ट्रँगल दिलेला त्याचा बेस दिलेला आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट दिली आहे. याचा अर्थ दोन्ही ट्रँगलचा आपल्याला बेस आणि हाईट हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रँगल्स, म्हणजे दोन्ही ट्रँगलचे एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. इथं नावाचा उल्लेख नसल्यामुळं आपण या ठिकाणी फर्स्ट ट्रँगलचा एरिया आपण A1 कन्सिडर करूया, सेकंड ट्रँगलचा एरिया आपण A2 कन्सिडर करूया. फर्स्ट ट्रँगलचा बेस जो आहे तो B1 घेऊया. इट मीन्स B1 इज इक्वल टू आपण 9 लिहिता येईल. त्याची करस्पॉन्डिंग हाईट जी आहे ती H1 घेऊया. सेकंड ट्रँगलचा जो बेस आहे तो B2 आणि त्याचबरोबर सेकंड ट्रँगलची हाईट जी आहे ती आपण H2 घेऊया. म्हणजे आपल्याला इथं बेस माहिती झालेला आहे, हाईट माहिती झालेला आहे. त्यामुळे फर्स्ट प्रॉपर्टी आपली जी आहे त्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी यूज करतोय. दोन्ही आपल्याला डिफरंट दिलेलं असल्यामुळं फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती अशा पद्धतीने A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. B1 ची व्हॅल्यू 9 दिलेली आहे इंटू H1 ची व्हॅल्यू 5 अपॉन B2 ची व्हॅल्यू 10 इंटू H2 ची व्हॅल्यू 6. इथं आता डिव्हिजन करत असताना किंवा कॅल्क्युलेशनचा पार्ट ज्यावेळेला आपल्या समोर येतोय त्यावेळेला हे फ्लेक्झिबल असते. त्यामुळे त्या ठिकाणी आपण करायचं कॅल्क्युलेशन करत असताना मॅथमॅटिक्स रूल जे आहेत ते एक्झॅक्टली यूज करायचे आणि त्यानुसार ते कॅल्क्युलेशन करायचे. तुम्ही प्रॉडक्ट करून नंतर डिव्हिजन केला तर चालेल किंवा तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं तर चालेल. मी या ठिकाणी उल्लेख करत असताना 5 आपण जर 10 ला डिवाइड केला तर न्यूमरेटरला 1 शिल्लक राहील, डिनॉमिनेटरला 2 शिल्लक राहील. पुन्हा 9 आणि 6 याचा जर विचार केला तर 3 न डिवाइड करता येत आहे. जर 9 ला आपण 3 न डिवाइड केलं तर इथं न्यूमरेटरला 3 शिल्लक राहील तर डिनॉमिनेटरला 2 शिल्लक राहील. त्यामुळे रिमेनिंग पार्ट आपण जर भेटलं therefore A1 upon A2 is equal to 3 into 1 upon 2 into 2 हे शिल्लक राहिलेलं आहे. therefore A1 upon A2 is equal to याचा प्रॉडक्ट केला तर 3 upon 2. इट मीन्स याचा रेशो जो आहे तो 3 to 4 या पद्धतीने आपल्याला रेशो मिळतोय. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रँगल इज इक्वल टू 3 to 4. सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे आता फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते प्रॅक्टिस सेट 1.1 जे आहे त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. ट्रायंगल जो दिलेला आहे फिगर मध्ये आपल्याला सांगितले की BC परपेंडिक्युलर AB आणि AD परपेंडिक्युलर AB. BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. फिगर दिलेली आहे. फिगर ज्यावेळेला आपल्या समोर असते फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर आणि थर्ड चॅप्टर हे 3 चॅप्टर असे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम फिगर्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि जर त्या फिगरचा आपण अनालिसिस केलं तर आपल्याला एखादा थेरम लिहिताना त्याचा व्यवस्थित उपयोग करता येईल. एखादं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करताना ऍक्च्युअली त्याचा जे स्टेप आहे ते स्टेप लिहित असताना फिगरच्या आधारे आपण त्याचं आन्सर जे आहे ते आन्सर लक्षात ठेवू शकतोय. आता या ठिकाणी एक्झाम्पल जसं आपण पास जाऊ तसं तुम्हाला ते टेक्निक सुद्धा तिथं पाहायला मिळेल. आता इथं सुरुवातीला आपण फिगरचा जर विचार केला तर लक्षात येईल ऍक्च्युअली ट्रायंगल कुठले दिले तर ट्रायंगल ABC. A पॉईंट इथं आहे, B पॉईंट इथं आहे, C पॉईंट या ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ हा अपरचा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आपल्याला ABC मिळतोय. त्यानंतर सेकंड ट्रायंगल जो आहे तो ADB. A पॉईंट त्याच्यानंतर D पॉईंट आणि B पॉईंट हा बिलोचा जो ट्रायंगल आहे तो पाहिला. आता हे दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण कम्पेअर केलं तर आपल्या असं लक्षात येते की फर्स्ट ट्रायंगल मध्ये या ठिकाणचा अँगल 90 डिग्री दिले, मीन्स हा पार्ट परपेंडिक्युलर दिलेला आहे. त्यामुळे याला जर आपण बेस कन्सिडर केलं, AB हा जो पार्ट आहे याला आपण बेस कन्सिडर केला तर BC ही त्याची हाईट असणार आहे. तर सेकंड ट्रायंगल मध्ये अगेन या ठिकाणी 90 डिग्री अँगल दिला म्हणजे DA हा AB वर परपेंडिक्युलर असल्यामुळं अगेन या ठिकाणी 90 डिग्री असल्यामुळं जर आपण AB लाच बेस कन्सिडर केला तर AD ही त्याची हाईट असणार आहे. म्हणजे आपल्याला फिगर मध्ये आपल्या असं लक्षात येते की म्हणजे दोन ट्रायंगल आपल्याला जे दिलेले आहेत ज्याचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे त्यामध्ये AB इट मीन्स बेस जो आहे तो बेस बोथ मध्ये कॉमन आहे. जो कॉमन असेल तर अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टीचा यूज करत असताना सेकंड प्रॉपर्टी जी आहे थर्ड प्रॉपर्टी जी आहे ते थर्ड प्रॉपर्टीचा आपण त्या ठिकाणी विचार करायचा आहे. तर बेस आपल्याला जर इक्वल मिळत असेल तर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही ट्रायंगलचे एरिया फाइंड करण्यासाठी त्या प्रॉपर्टीचा आपण यूज करतोय. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इट मीन्स ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इट मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू बेस हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. याचा अर्थ CB इट मीन्स BC ही फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे आणि AD इट मीन्स या ठिकाणी DA ही सेकंड ट्रायंगलची हाईट आहे. रिझन आपण दिलेले ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस.
दोन्ही ट्रँगलचे ते दोन्ही ट्रँगलचे बेस इक्वल इट मीन्स कॉमन आपण उल्लेख केला तर चालेल असल्यामुळं आपण त्या ठिकाणी थर्ड प्रॉपर्टीचा यूज करतोय. खाली फक्त सबस्टिट्यूट करायचं आहे. लेफ्ट साइड आपण आहे तसं लिहूया. त्याचबरोबर त्या ठिकाणी BC ची लेंथ ही 4 आहे तर AD ची लेंथ 8 आहे आणि याला आपण ते दोन्हीला 4 आणि 8 याला आपण 4 न जर डिवाइड केला तर न्यूमरेटरला 1 शिल्लक राहील तर डिनॉमिनेटरला 2. इट मीन्स त्यांचा रेशो जो आहे तो आपल्याला 1/2 किंवा याची व्हॅल्यू जी आहे ती 1/2 मिळेल. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मधलंच थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. या याच्यामध्ये फिगर दिलेले ते फिगर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की PS परपेंडिक्युलर QR किंवा RQ दिलेलं आहे. त्याचबरोबर सेगमेंट QT परपेंडिक्युलर PR दिलेले आहे. RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12 and QT is equal to find QT. या याच्यामध्ये 3 सेगमेंटची लेंथ चौथी सेगमेंटची लेंथ आपल्याला फाइंड करायचं आहे. मग सांगितल्या पद्धतीने फिगरचं अनालिसिस आपण करूया. या याच्यामध्ये ऍक्च्युअली जर आपण बघितलं तर PS हा RQ वर परपेंडिक्युलर दिलेला आहे. RQ म्हणजे इथून इथपर्यंतचा पार्ट आहे, हा टोटल पार्ट दिलेला नाहीये. त्याच्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला सांगितले QT जे आहे ते PR वर परपेंडिक्युलर दिलेलं आहे. आता जर आपण इथं पाहिलं तर आपण जर ट्रँगल म्हणजे व्हॅल्यू जे दिलेले ते RQ म्हणजे याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6. त्यानंतर PS इट मीन्स याची लेंथ दिलेली आहे आपल्याला त्या ठिकाणी 6. त्यानंतर PR म्हणजे P पासून R पर्यंतचा हा जो पार्ट आहे या सेगमेंटची लेंथ आपल्याला 12 दिलेली आहे आणि QT या सेगमेंटची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. या एक्झाम्पल मध्ये जर आपण PQR हा जर ट्रँगल आपण घेतला तर या ट्रँगल मध्ये RQ हा त्याचा बेस होईल आणि PS ही त्याची हाईट असणार आहे. आणि पुन्हा त्याच्यानंतर याच ट्रँगलमध्ये ट्रँगलला 3 साइड्स असतात आणि याच्यामध्ये आपण जनरली जर विचार केला तर कुठल्याही पॉईंटवरनं आपण त्याच्या अपोजिट साइड परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतोय. आता या ठिकाणी P पॉईंट इथं P पॉईंट पासून इकडे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे. सिमिलरली Q पॉईंट पासून या ठिकाणी जो आहे ते PR वर परपेंडिक्युलर दाखवले. त्यामुळं जसं आपण या ट्रँगलच्या बाबतीत हा बेस आणि ही हाईट आपण कन्सिडर करणार आहे तशाच पद्धतीने याच ट्रँगलसाठी सेम ट्रँगल आहे तोच पण त्या ठिकाणी PR ही त्याचा आपण बेस घेऊ शकतोय आणि QT ही त्याची हाईट घेऊ शकतोय. ज्या ट्रँगल सेम आहे पण त्याचं बेस आणि हाईट हे डिफरंट आपण घेणार आहे. मग सुरुवातीला आपल्याला हा बेस माहिती आहे हाईट माहिती आहे त्यामुळे या ट्रँगलचा एरिया आपण फाइंड करूया. थोडंसं वेगळं असणारे एक्झाम्पल आहे. प्रॉपर्टीचा वापर हे याच्यामध्ये करता येतो पण त्याची काही गरज नाहीये. विदाउट प्रॉपर्टीचा आपण सिंपल फॉर्म्युलेच्या आधारे हे प्रूव्ह करायचं आहे. सुरुवातीला आपण याचा एरिया जो आहे तो एरिया फाइंड करूया. रेग्युलर फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ट्रँगल आपण इथं घेतलेला आहे. ट्रँगल PQR चा आपण विचार करतोय. एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस जो आहे तो आपण RQ किंवा QR इथं घेतोय इंटू हाईट जी आहे ती PS या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेले आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू QR इंटू PS. आता यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. QR याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6 आणि PS याची लेंथ दिलेली आहे 6. 2 ना आपण या 6 ला जर डिवाइड केलं तर 3 इंटू 6 रिमेनिंग पार्ट येईल आणि 3 आणि 6 याचा प्रॉडक्ट केलं तर 80 मिळेल. इट मीन्स जो ट्रँगल आपण घेतलाय त्या ट्रँगलचा एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 18 मिळालेला आहे. त्याच्यानंतर याच ट्रँगलसाठी आपण एरिया याचाच काढणार आहे फक्त बेस आणि हाईट आपण डिफरंट घेतोय. आता या ठिकाणी हा बेस कन्सिडर करायचा आणि हाईट करायचा. अगेन फॉर्म्युला आपण तोच यूज करतोय. एरिया ऑफ ट्रँगल इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. यानुसार एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस आपण QR या ठिकाणी घेतलं इंटू त्याची करस्पॉन्डिंग हाईट QT. मात्र याचा एरिया आपण फाइंड केलेला आहे तो 18 मिळालेला आहे. ती व्हॅल्यू या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केली इज इक्वल टू हाफ इंटू PR ही लेंथ आपल्याला दिलेली आहे 12 तर QT ची लेंथ आपल्याला फाइंड करायचं आहे. कॅल्क्युलेशन करत असताना इथं 2 ना आपण जर 12 ला डिवाइड केलं तर 6 येईल. त्यामुळे नेक्स्ट स्टेप आपल्याला असं मिळेल देअरफॉर 18 इज इक्वल टू 6 इंटू QT. आपल्याला QT ची लेंथ फाइंड करायची आहे. त्यासाठी हा जो नंबर आहे तो आपल्याला सेकंड साइड मध्ये शिफ्ट करायचा आहे. राईट साइडला हा नंबर मल्टिप्लाय तर लेफ्ट साइडला तो शिफ्ट केला तो डिवाइड येईल. लिहिताना आपण राईट साइडला QT राहणार आहे तेच या ठिकाणी लेफ्ट साइडला आपण दिले. देअरफॉर QT इज इक्वल टू 18/6. अगेन 6 आणि 18 ला डिवाइड केलं तर फायनली आन्सर आपल्याला 3 मिळेल. या पद्धतीने ही 3 एक्झाम्पल जे आहेत ते प्रॅक्टिस सेट मधले पाहायला मिळतील. नेक्स्ट जे 4th नंबरचं एक्झाम्पल आहे हे प्रॉब्लेम सेट मधलं आपण या ठिकाणी घेतलेलं. प्रॉब्लेम सेट मध्ये जे 4th नंबरचं एक्झाम्पल आहे तेच या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. या याच्यामध्ये फिगर दिलेले फिगर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB इज इक्वल टू 90 डिग्री. जे दोन्ही अँगल जे आहे त्याचं मेजरमेंट इट मीन्स अँगल B जो आहे तो 90 डिग्री दिलेला आहे. अँगल C जो आहे तो 90 डिग्री दिलेला आहे. AB ची लेंथ 6 आहे त्या ठिकाणी फिगर मध्ये दाखवलेली. DC ची लेंथ 8 आहे ती फिगर मध्ये दाखवली आहे. आणि देन फाइंड आपल्याला म्हटलेलं एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल DCB. अगेन यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. ऍक्च्युली ट्रँगल जे आहे ते ट्रँगल आपण बघितले तर फिगर मध्ये असं लक्षात येईल फिगरचं अनालिसिस करत असताना ट्रँगल ABC
ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, इट मीन्स हा जो स्मॉल ट्रँगल दिसतोय तो या पद्धतीनं. सेकंड ट्रँगल आहे DCB, DCB हा या पद्धतीचा ट्रँगल आहे. आता दोन्ही ट्रँगल मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल फर्स्ट ट्रँगल घेतला तर यामध्ये AB याला परपेंडिक्युलर दिसतंय, इट मीन्स BC हा त्याचा बेस येईल तर AB ही त्याची हाईट असणार आहे. तर सेकंड ट्रँगल मध्ये आपल्याला DC हे BC वर परपेंडिक्युलर दिसतंय, इट मीन्स BC हा त्याचा बेस आपण घेतला तर DC ही त्याची हाईट असणार आहे. म्हणजे दोन्ही ट्रँगल मध्ये आपल्याला बेस जो आहे तो कॉमन इट मीन्स इक्वल मिळतोय आणि बेस जर इक्वल असेल तर थर्ड प्रॉपर्टी प्रमाणे एरिया ऑफ फर्स्ट ट्रँगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रँगल इज इक्वल टू हाईट ऑफ फर्स्ट ट्रँगल अपॉन हाईट ऑफ सेकंड ट्रँगल. त्यानुसार आपण या ठिकाणी लिहायचं आन्सर लिहित असताना एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल DCB इज इक्वल टू हाईट ऑफ फर्स्ट ट्रँगल अपॉन हाईट ऑफ सेकंड ट्रँगल. रिझन लिहायला विसरायचं नाही. ट्रँगल्स हॅव्हिंग इक्वल बेस त्याजवळ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर लेफ्ट साइड आपण आहेतच ठेवलेली इज इक्वल टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट AB ची लेंथ 6 DC ची लेंथ 8 दिलेली आहे. आपण याला 2 न डिवाइड केला तर न्यूमरेटरला 3 शिल्लक राहील तर डिनॉमिनेटरला 4 शिल्लक राहील. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहत असताना जे पॉइंट दिलेले त्यानुसार आपण तयारी कसं तुम्हाला 1 मार्काची ही तयारी होईल, 2 मार्काची ही तयारी होईल, 3 मार्काची ही तयारी होईल. या पद्धतीने 4 मार्कापर्यंत तुम्ही ते जाऊ शकताय. त्यामुळे त्याचबरोबर या याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी सेपरेट जरी दिलेल्या नसल्या तरी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड असणारी सगळी माहिती जी आहेत म्हणजे जे एक्झाम्पल आहेत काय ऍक्टिव्हिटीज बुकमध्ये जे कंप्लीट करायला दिलेले आहेत तेच आपण या ठिकाणी काय की सॉल्व्हच्या स्वरूपात आपण ते एक्झाम्पलच्या स्वरूपात घेतलेले आहेत. त्यामुळे ऍक्टिव्हिटीची ही तयारी होईल. त्यामुळे पूर्ण 1 मार्कापासून 4 मार्कापर्यंतचा भाग ऍक्टिव्हिटी आउट ऑफ सिलेबस आणि सिलेबस या सगळ्याची तयारी आपल्याला याच्यामध्ये करता येईल. नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्या याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट मधलं जे थर्ड एक्झाम्पल आहे ते या ठिकाणी आपण 5th एक्झाम्पल म्हणून पाहतोय. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स विथ इक्वल हाईट इज 2 to 3 इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रँगल इज 6 सेंटीमीटर then what is the corresponding base of the bigger triangle. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी देत असताना काय सांगितलेलं बघा त्या नावाचा उल्लेख केलेला नाही पण सांगितलंय द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स जे 2 ट्रँगल आहे त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला दिलेला कंडिशन असे आहे विथ इक्वल हाईट त्यांची हाईट जी आहे ती हाईट इक्वल आहे. हे आपल्याला रेशो दिलेला आहे 2 to 3. सपोज आपण फर्स्ट ट्रँगल साठी आपण A1 एरिया त्याचा एरिया A1 कन्सिडर केला त्याची करस्पॉन्डिंग हाईट आपण A2 जर घेतली असेल तर A1 अपॉन A2 हा रेशो आपल्याला 2/3 मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी बेस ऑफ स्मॉलर ट्रँगल आता स्मॉलर ट्रँगल कसं आपण लक्षात ठेवायचं तर A1 आणि A2 याचा रेशो दिले. सपोज आपण या ठिकाणी A1 ची व्हॅल्यू 2 आहे आणि A2 ची व्हॅल्यू 3 आहे. हे नंबर कम्पेअर केला तर आपल्या लक्षात येईल फर्स्ट नंबर जो आहे तो स्मॉल आहे. इट मीन्स फर्स्ट ट्रँगल जो आहे तो स्मॉलर आहे तर सेकंड ट्रँगल हा तुमचा बिगर आहे. त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट ट्रँगलचा जो बेस आहे तो बेस आपण 6 कन्सिडर करूया. जे B2 ची व्हॅल्यू आपल्याला इट मीन्स बेस ऑफ बिगर ट्रँगल आपल्याला फाइंड करता येईल. आता इथं कंडिशन अशी आहे की दोन्हीही ट्रँगलची हाईट इक्वल आहे. हाईट इक्वल असेल तर सेकंड प्रॉपर्टी जी त्या प्रॉपर्टीचा आपण यूज करतोय इट मीन्स A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 या प्रॉपर्टीचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे. ट्रँगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. A1 अपॉन A2 ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला 2/3 इट मीन्स रेशिओ तो गिवन पार्टच आहे इज इक्वल टू B1 इट मीन्स बेस ऑफ स्मॉलर ट्रँगल जो आहे तो 6 दिलेला आहे आणि B2 आपल्याला फाइंड करायचा आहे. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 2 into B2 इज इक्वल टू हा प्रॉडक्ट 18 येईल. अगेन आपल्याला B2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 2 मल्टिप्लायचा आपण लेफ्ट साइडला राईट साइडला जर डिवाइड केलं तर 2 ने 18 ला डिवाइड केल्यानंतर फायनल आन्सर B2 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर मिळेल. या एक्झाम्पल मध्ये युनिट दिलेला आहे. लिहित असताना ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्याचा म्हणजेच देअरफॉर साइन आवश्यक असेल त्या ठिकाणी रिझन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जर आपल्याला आन्सर कंप्लीट करायला सांगितलं असेल तर तिथे युनिटचा संबंध असेल तर युनिट लिहिणं आवश्यक आहे. जे आन्सर आपण विचार केला तर देअरफॉर द बेस ऑफ द बिगर ट्रँगल इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. नेक्स्ट जे आपल्याला 6 नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहायला मिळते. हे एक्झाम्पल जे आहे ते प्रॉब्लेम सेट मधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये फिगर आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानंतर ट्रँगल ABC त्याच्यामध्ये सेकंड कंडिशन आहे B बिटवीन D बिटवीन C नंतर BD इज इक्वल टू 7 BC इज इक्वल टू 20 देन फाइंड द फॉलोइंग रेशो. हे रेशो आपल्याला फाइंड करायचे आहेत. इट मीन्स 2 ट्रँगलचे एरियाचे रेशो आपल्याला फाइंड करायचे. आता यामध्ये जर फिगर आपण जर अनालिसिस करायचं तर ट्रँगल ABC हा लार्ज ट्रँगल आहे. यामध्ये आपल्याला D हा B आणि C च्या बिटवीन दिलेला आहे. BD ची लेंथ म्हणजे B पासून D पर्यंतचा हा जो पार्ट आहे या सेगमेंटची लेंथ 7 आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी BC ची लेंथ म्हणजे B पासून C पर्यंतचा हा जो टोटल पार्ट आहे
याची लेंथ आपल्याला या ठिकाणी 20 दिलेली आहे. जर आपल्याला हा पार्ट 7 आणि टोटल लेंथ जर 20 दिलं असेल तर रिमेनिंग पार्ट आपण फाइंड करून घेऊ शकतोय. आता याची गरज लागणार आहे, त्यामुळे अगोदरच आपण आन्सर लिहित असताना त्याची लेंथ आपण फाइंड करून घ्यायचं आहे. जे डीसी ची लेंथ मला जर फाइंड करायची असेल तर बीसी मधनं बीडी हे मायनस करायचं आहे. त्यामुळे इथं 20 मधनं आपण 7 मायनस केलं तर डीसी इज इक्वल टू 13 मिळेल. या पद्धतीने पहिल्यांदा सुरुवातीला आन्सर लिहित असताना ती व्हॅल्यू पहिल्यांदा काढून घ्या. इन ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू बी बिटवीन डी बिटवीन सी and BD is equal to 7, BC is equal to 20, therefore DC is equal to म्हणजे D पासून C पर्यंतचा पार्ट जो आहे तो BC मायनस BD या बिगर मधनं स्मॉलर हे मायनस केले इज इक्वल टू 13 आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता हे जे काढलेलं आहे ते ऍक्च्युली काय केलेलं आहे, जो आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे त्या ट्रायंगल मध्ये आपण म्हटलं तर 3 पार्ट मध्ये हे डिवाइड होते. जे ऍक्च्युली जे रेशो आपल्याला फाइंड करायचे त्यासाठी ट्रायंगलचा विचार केला तर ट्रायंगल ABD, ए पॉइंट इथं आहे, बी पॉइंट इथं आहे, डी पॉइंट इथं म्हणजे हा स्मॉल ट्रायंगल, त्याला फर्स्ट आपण कन्सिडर करूया. ADC, ए पॉइंट इथं आहे, डी पॉइंट इथं आहे, सी पॉइंट इथं आहे, त्याचा अर्थ हा सेकंड स्मॉल ट्रायंगल आपण विचारूया. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला दिले इथं हा जो ट्रायंगल आहे तो ABC, म्हणजे ABC हा बिगर ट्रायंगल आहे, म्हणजे त्याला थर्ड असं म्हणूया. म्हणजे याचा अर्थ 3 ट्रायंगल आहे. आता तिन्ही ट्रायंगलचा आपण जर विचार केला तर तिन्ही ट्रायंगल मध्ये काय लक्षात येते, तो जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये ए पॉइंट, सेकंड ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये ए पॉइंट आणि थर्ड ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये ए पॉइंट. ए हा पॉइंट जो आहे तो कॉमन आहे. जर ए पॉइंट कॉमन असेल त्या पॉइंट मधून आपण जर अपोजिट साइड परपेंडिक्युलर ड्रॉ केला या ठिकाणी तर बीडी हा या ट्रायंगलचा बेस होईल, तर ही त्याची हाईट असणार. सेकंड ट्रायंगल साठी डीसी हा बेस होईल, ही त्याची हाईट असेल. आणि थर्ड ट्रायंगल साठी टोटल बीसी हा बेस होईल आणि ही परपेंडिक्युलर जे ड्रॉ पण केलेले ती सेगमेंट ही त्याची हाईट होईल. इट मीन्स तिन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला हाईट जी आहे ती इक्वल मिळणार आहे. आणि हाईट इक्वल असेल तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला यांचे एरियाचे रेशो काढायचे, आणि ते काढायचे असतील तर त्यासाठी बेसशी रिलेटेड आपण विचार करूया. म्हणजे B1 अपॉन B2 या पद्धतीने, म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. आता जे 2 ट्रायंगल मध्ये फर्स्ट आपण आन्सर लिहित असताना ह्या 2 ट्रायंगलचा आपण विचार करतोय. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, ही व्हॅल्यू काढत असताना फर्स्ट ट्रायंगलचा बेस जो आहे हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे याचा बेस BD अपॉन सेकंड ट्रायंगल हा जो आहे त्याचा बेस DC. रिझन दिलेले ट्रायंगल 7 इक्वल बेस. तर या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. बीडी ची लेंथ 7, डीसी ची लेंथ 13, याच्यामध्ये डिवाइड होत नाही त्यामुळे ऍज इट इज आहे तसं लिहिलंय. सेकंड जे 2 ट्रायंगलचा रेशो फाइंड करायचे, या 2 ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABD इट मीन्स हा स्मॉल ट्रायंगल आहे आणि ABC इट मीन्स हा लार्ज ट्रायंगल आहे. आता स्मॉल ट्रायंगलचा बेस BC आहे तर लार्जचा बेस आहे जो आहे तो स्मॉल ट्रायंगलचा बेस BD तर लार्जचा जो बेस आहे तो या ठिकाणी BC आपल्याला मिळेल. त्यामुळे हे लिहित असताना आपण BD अपॉन BC, अगेन रिझन सेम राहणार आहे. ट्रायंगल 7 इक्वल हाईटचा बीडीची जी हाईट, बीडीचं जे लेंथ दिलेली आहे ती 7 आहे, तर BC ची लेंथ या ठिकाणी 20 दिलेली आहे. त्यानंतर थर्डचा रेशो फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. याच्यामध्ये ADC इट मीन्स हा स्मॉल ट्रायंगल आहे, त्याचा बेस DC आणि लार्ज जो ट्रायंगल आहे त्याचा बेस जो आहे तो BC. म्हणजे बेस जो फर्स्ट ट्रायंगलचा आहे तो DC, सेकंड ट्रायंगल साठी घेतलेला आहे BC. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर 13 अपॉन 20. अगेन रिझन आहे ट्रायंगल 7 इक्वल हाईटचा. जे 3 मार्कासाठी या एक्झाम्पलचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतोय. व्हॅल्यू जरी समजा या ठिकाणी हे चेंज केल्या आणि आपल्याला एक्झाम्पल विचारता आउट ऑफ सिलेबस म्हणून सुद्धा 3 मार्कासाठी याचा आपल्याला वापर करता येईल. नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते या ठिकाणी प्रॉब्लेम सेट मधलं 7 नंबरचं हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला PM 10 सेंटीमीटर दिलेले, एरिया ऑफ ट्रायंगल PQS इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिले आहे. एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 110 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेले आहे. त्यान फाइंड NR दिले. आता यामध्ये 2 ट्रायंगलचे एरिया आपल्याला दिलेत आणि PM फिगर मध्ये आपण जर अनालिसिस केलं तर PM ही या फर्स्ट ट्रायंगल हा जो दिलेला आहे PQS हा जो वरचा अप्परचा ट्रायंगल आहे याची हाईट आहे. तर त्या ठिकाणी NR इट मीन्स हे सेकंड ट्रायंगल जे त्याची हाईट आहे. जे आपल्याला NR म्हणजे हाईट आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण दोन्ही ट्रायंगलचं कंपॅरिझन केलं, अनालिसिस केलं तर लक्षात येईल PQR हा जो ट्रायंगल आहे आणि RQS हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये QR हा बेस बोथ मध्ये कॉमन आहे. जर बेस कॉमन असेल तर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. या प्रॉपर्टीचा आपण यूज करूया. त्या ठिकाणी आन्सर लिहिताना गिवन पार्ट PM ची लेंथ 10 सेंटीमीटर दिले,
फर्स्ट ट्रायंगल PQS आहे त्याचे एरिया आपल्याला 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिले. सेकंड ट्रायंगल QRS आहे त्याचा एरिया आपल्याला 110 स्क्वेअर सेंटीमीटर दिले. आणि प्रॉपर्टी प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बेस इक्वल आहे हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल रिझन ट्रायंगल सेविंग इक्वल बेस. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल जो आहे तो 100 आहे. एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल जो आहे तो 110 आहे. इज इक्वल टू PM ची लेंथ इट मीन्स हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल 10 तर RN आपल्याला फाइंड करायचं आहे. या ठिकाणी 0 आपण जर कॅन्सल केलं तर रिमेनिंग पार्ट असा मिळेल 10/11 इज इक्वल टू 10/RN. अगेन आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर चालेल किंवा न्यूमरेटरला आपण टोटल बोथ साइडला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा चालते. याठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 10 into RN इज इक्वल टू 11 into 10 इट मीन्स 110 मिळेल. अगेन RN ची लेंथ फाइंड करण्यासाठी 10 मल्टिप्लायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. therefore RN इज इक्वल टू 110/10 10 ने डिवाइड केलं तर फायनल आन्सर RN ची लेंथ जी आहे ती 11 सेंटीमीटर मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिला तर आपल्याला जे 8 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे हे एक्झाम्पल तुम्हाला आउट ऑफ सिलेबस दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आन्सर मध्ये सांगितलेले फिगर दिलेले त्याच्यामध्ये सांगितले BE परपेंडिक्युलर सेगमेंट AB and BA परपेंडिक्युलर सेगमेंट AD if BE is equal to 6 and AD is equal to 6 find area of triangle ABE upon area of triangle BAD. याच्यामध्ये फिगर मध्ये आपण जे दोन ट्रायंगल आहेत त्याचा जर विचार ABE म्हणजे हा ट्रायंगल आहे. त्यानंतर BAD म्हणजे हा ट्रायंगल आहे. जर आपण हा फर्स्ट ट्रायंगल जर घेतला तर याच्यामध्ये AB जो आहे तो याच्यावर BE वर परपेंडिक्युलर आहे. जर याला आपण बेस कन्सिडर केलं तर ही त्याची हाईट असणार आहे. आणि सेकंड ट्रायंगल मध्ये BA हा AD वर परपेंडिक्युलर आहे. याला आपण बेस कन्सिडर केलं तर BE ही त्याची हाईट असणार आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जे परपेंडिक्युलर साइड आहे त्याचं बेस आणि हाईट मध्ये इंटरचेंज झालं तर काही फरक पडत नाहीये. त्यामुळे त्यानुसार तुम्ही दोन्हीपैकी कोणतं यूज करू शकताय. आता यामध्ये आपण BA हा जो पार्ट आहे तो बोथ मध्ये कॉमन आहे त्याला आपण हाईट कन्सिडर केले. हाईट इक्वल असल्यामुळे थर्ड प्रॉपर्टीनुसार A1/A2 इज इक्वल टू B1/B2 म्हणजे सॉरी सेकंड प्रॉपर्टीज आपण यूज करतोय. त्यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल ABE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BAD इज इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. या ट्रायंगलचा बेस जो आहे तो B तर सेकंड ट्रायंगलचा बेस जो आहे तो AD. रिझन आपण दिलं ट्रायंगल सेविंग इक्वल हाईट्स. यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. BE ची लेंथ 6 आहे तर AD ची लेंथ 9 आहे. अगेन याला आपण 3 ने जर डिवाइड केला तर फायनल आन्सर आपल्याला 2/3 मिळेल. त्याच्यानंतर 2 मार्कासाठी या एक्झाम्पलचा आपण वापर करू शकतोय. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते 3 मार्कासाठी देखील आउट ऑफ सिलेबस आहे. SP फिगर मध्ये सांगितले SP परपेंडिक्युलर साइड YK and YT perpendicular side SK. If SP is equal to 6, YK is equal to 13, YT is equal to 5, TK is equal to 12, then find the area of triangle SYK to area of triangle YTK. आता यामध्ये जे दोन ट्रायंगल दिले ऍक्च्युअली फिगर आपण जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येते की त्यांनी SP ची लेंथ दिलेली आहे. SP इट मीन्स एक प्रकारे जो ट्रायंगल दिले त्याची हाईट आहे. YK Y पासून K पर्यंतचे डिस्टन्स आहे आपल्याला इट मीन्स बेस या ट्रायंगलचा आपल्याला 13 दिलेला आहे. त्याच्यानंतर YT हा जो पार्ट आहे इट मीन्स हाईट जे आहे ते आपल्याला 5 दिलेले आहे. आणि TK म्हणजे हा एवढाच पार्ट काढायचा आपल्याला SK काढायचं नाहीये. जे SK काढायचं असेल तर प्रिव्हियस एक्झाम्पल जे आपण स्टडी केलं होतं त्याचा आपण यूज करू शकतोय. इथे आपल्याला TK ची लेंथ काढायची आहे. या ठिकाणी आपल्याला TK ची लेंथ दिलेली आहे TK ची लेंथ ही दिलेली आहे आणि आपल्याला एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. आता याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं दोन्ही ट्रायंगल जे ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत हा लार्ज ट्रायंगल आपण SYK घेतला आणि स्मॉल ट्रायंगल आपण YTK घेतला तर याच्यामध्ये ग्रेटर ट्रायंगल जो आहे बिगर ट्रायंगल जो आहे त्याचा बेस आणि हाईट आपल्याला माहिती आहे आणि हा स्मॉल ट्रायंगल जो आहे त्याचा बेस आणि हाईट माहिती आहे. फर्स्ट प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बेस of first triangle into corresponding height upon base of second triangle into corresponding height. यानुसार आपण area of triangle SYK upon area of triangle YTK is equal to base of first triangle it means YK into corresponding height SP upon base of second triangle जो आहे तो TK into corresponding height YT. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. YK ची लेंथ 13 दिली, SP ची लेंथ 6 दिली, TK ची लेंथ 12 दिलेली तर YT ची लेंथ 5 दिलेली आहे. 6 ना 12 ला डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरला या ठिकाणी 2 शिल्लक राहील तर न्यूमरेटरला 1 राहील. 13 into 1 इट मीन्स 13 आणि 2 into 5 इट मीन्स 10. याचा अर्थ रेशियो जो आहे तो आपल्याला 13:10 या पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल हे आउट ऑफ सिलेबस दिलेले. एक्झाम्पल मध्ये द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस इज 8:5.
बेस कॉमन असताना आपल्याला रेशो दिलेले 8:5. हाईट ऑफ द लार्जर ट्रायंगल आपल्याला दिलेले 12 सेंटीमीटर. देन फाइंड द करस्पॉन्डिंग हाईट ऑफ द स्मॉलर ट्रायंगल, हे फाइंड करायचं आहे. आता यामध्ये आपण एरियाचं रेशो दिले कन्सिडर करण्यासाठी A1 आणि A2 हे आपण कन्सिडर केलं तर त्याचा रेशो दिले 8/5. आणि त्या ठिकाणी सांगितले की हाईट ऑफ द लार्जर ट्रायंगल, दोन्ही कम्पेअर केलं तर फर्स्ट ट्रायंगल जो आहे तो लार्जर दिसतोय, त्यामुळे या ठिकाणाला त्याची हाईट जी आहे ती आपण H1 जी आहे ती 12 सेंटीमीटर कन्सिडर करूया, जे H2 आपल्याला फाइंड करायचे. दोघांचा बेस जो आहे तो बेस आपल्याला इक्वल दिलेला आहे. बेस इक्वल असेल तर H1/H2 या पद्धतीने आपण घेतोय. त्यामुळे इथं लिहित असताना A1/A2 इज इक्वल टू H1/H2. रिझन दिलेलं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. आता यामध्ये व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर या ठिकाणी A1/A2 हा रेशो आहे 8/5 इज इक्वल टू H1 ची व्हॅल्यू 12 तर H2 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड करायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 8 into H2 इज इक्वल टू 5 into 12 केल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला 16 मिळेल. अगेन H2 ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी 8 मल्टिप्लायचे डिवाइड करा. therefore H2 इज इक्वल टू 60/8. 8 ने डिवाइड केल्यानंतर फायनल आन्सर आपल्याला 7.5 सेंटीमीटर मिळेल. इट मीन्स H2 याचा अर्थ हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल आहे. therefore द करस्पॉन्डिंग हाईट ऑफ स्मॉलर ट्रायंगल जो आहे इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल हे 3 मार्कासाठी आपण आउट ऑफ सिलेबस साठी त्याचा विचार करायचा. फिगर दिलेले आहे त्याच्यामध्ये सांगितले की DH परपेंडिक्युलर EF, DH जी आहे ती EF वर परपेंडिक्युलर दिलेले, GK परपेंडिक्युलर EF, GK ही EF ला परपेंडिक्युलर दिलेली, DH इट मीन्स ही हाईट जी आहे ती 12 सेंटीमीटर दिली, GK इट मीन्स ही सेकंड हाईट जी आहे ती 20 सेंटीमीटर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल DEF म्हणजे DEF हा जो ट्रायंगल दिलेला याचा एरिया आपल्याला दिले 300 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे 3 पार्ट मध्ये व्हॅल्यू फाइंड करायचे. फर्स्ट EF हा जो पार्ट आहे E पासून F पर्यंतचा हा पार्ट याची लेंथ फाइंड करायचे. एरिया ऑफ ट्रायंगल GEF म्हणजे हा जो बिलोचा ट्रायंगल आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. आणि आणखीन विचारले एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DFGE इट मीन्स हा क्वाड्रिलॅटरल याचा एरिया फाइंड करायचा आहे. सुरुवातीला आपण असं विचार की अनालिसिस करताना आपण हा अप्परचा जर ट्रायंगल घेतला तर याचा एरिया आपल्याला दिलेला आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट दिल्या तर बेस आपल्याला फाइंड करायचा आहे. सिंपल फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. त्यानुसार आपल्याला फॉर्म्युला इथे लिहिल्यानंतर आपण फर्स्ट आन्सर लिहिताना एरिया ऑफ ट्रायंगल आपण वरच्या ट्रायंगलचा विचार करतो DEF इज इक्वल टू हाफ इंटू त्याचं बेस आहे EF इंटू करस्पॉन्डिंग हाईट DH. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. एरिया दिलेला आहे 300 इज इक्वल टू हाफ इंटू हे आपल्याला EF ची लेंथ फाइंड करायची तर DH ची लेंथ दिलेली आहे 12. अगेन 2 ने आपण 12 ला डिवाइड केलं तर 6 राहील. जे रिमेनिंग स्टेप जे आहे ते therefore नेक्स्ट स्टेप 300 इज इक्वल टू 6 इंटू EF शिल्लक राहील. अगेन EF ची लेंथ फाइंड करण्यासाठी 6 मल्टिप्लायचं डिवाइड करा. इट मीन्स EF इज इक्वल टू 300/6. 6 ने डिवाइड केल्यानंतर EF ची लेंथ ही 50 सेंटीमीटर मिळेल. याचा अर्थ फर्स्ट आन्सर आपलं कंप्लीट झालं. मात्र फर्स्ट आन्सर कंप्लीट होते याचा यूज आपण सेकंड आन्सर काढण्यासाठी हा जो सेकंड ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. या सेकंड ट्रायंगल साठी हा बेस असेल आणि ही त्याची हाईट असणार आहे. बेस आणि हाईट मध्ये अगेन हे सिंपल फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. त्यानुसार एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इट मीन्स GEF इज इक्वल टू हाफ इंटू बेस जो आहे तो त्याचा EF आहे इंटू करस्पॉन्डिंग हाईट त्याची GK. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इज इक्वल टू हाफ इंटू आपण बेस फाइंड करून घेतलेले 50 इंटू हाईट त्याची दिलेली 20. 2 ने आपण 20 ला डिवाइड केलं तर 10 इंटू 50 हा प्रोडक्ट केलं तर 500 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड थर्ड जी व्हॅल्यू काढायची आहे ते क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा. मात्र हा क्वाड्रिलॅटरल 2 पार्ट मध्ये डिवाइड केला तर हा वरचा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल या दोन्हीच्या एरियाची सम केली की टोटल आन्सर आपल्याला मिळेल. त्यामुळे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DFGE इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल DEF प्लस एरिया ऑफ ट्रायंगल GEF या दोन्हीची सम करायची आहे. फर्स्ट आन्सर जे दिलेलं आहे ते 300 प्लस 500 यांची सम केली तर टोटल आपल्याला 800 सेंटीमीटर स्क्वेअर मिळेल. म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीचा हा जो पॉइंट आहे या पॉइंट मध्ये आपण 4 प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड असणारे प्रॉब्लेम सेट मधले एक्झाम्पल, त्यानंतर प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल आउट ऑफ